अँगल एओबी शोधायचा आहे, याचं मेजरमेंट शोधायचं आहे. कसं शोधता येईल? इन ट्रायंगल ओएबी OA इज इक्वल टू OB. रिझन सांगा. रेडियस ऑफ दी सेम सर्कल. मराठीवाले त्रिकोण OAB मध्ये OA बरोबर OB का, तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बरोबर. त्याच्यानंतर AB ची जी लेंथ आहे ती आपल्याला रेडियस इतकी आहे म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजेच याच्या इतके आहे. याचाच अर्थ तिन्ही साइड इक्वल आहेत. या ट्रायंगल OABच्या तिन्ही साइड, तिन्ही बाजू एकरूप आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे तो कोणत्या टाइपचा झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. Equilateral triangle is also equiangular triangle. Means measure of each angle of equilateral triangle is 60 degree. याच्या तिन्ही बाजू समान आहेत म्हणून हा समभुज त्रिकोण आहे. आणि समभुज त्रिकोण हा समकोण त्रिकोण असतो, म्हणजे त्याचे तिन्ही कोण समान असतात. आणि या प्रत्येकाचं माप 60 अंश असतं. आणि अर्थातच AOB चं माप किती आपल्याला 60 अंश मिळणार आहे. ओके. आता लिहिताना कसं लिहायचं पहा. इन ट्रायंगल OAB त्रिकोण OAB मध्ये OA बरोबर OB का, रेडियस ऑफ द सेम सर्कल. रेडियस ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता AB ची लेंथ जी आहे तर रेडियस इतकी आहे. AB इज इक्वल टू रेडियस त्रिज्या का गिवन दिलेले आहे. बरोबर. म्हणजे जिथे आपल्याला सांगता येईल इन ट्रायंगल OAB, therefore इन ट्रायंगल OAB त्रिकोण OAB मध्ये OA बरोबर OB बरोबर AB. OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू AB. ओके. तर याच्या आधारे आपण ते लिहिलेलं आहे. Therefore triangle OAB is an equilateral triangle. म्हणजे त्रिकोण OAB समभुज आहे. त्रिकोण OAB हा समभुज आहे. Therefore angle directly upon AOB is equal to 60 degree. Angle of equilateral triangle इथे लिहू शकता. Why equilateral triangle is an equiangular triangle. Equilateral triangle is an equiangular triangle. समभुज त्रिकोण हा समकोण त्रिकोण असतो.
म्हणजे प्रत्येकाचं माप इथे 60 डिग्री येणार आहे. एओबीचं आपल्याला मेजरमेंट इथे मिळालेलं आहे. इथे आपण फर्स्ट सोडवलेलं आहे. तर सेकंड एसीबी शोधायचं आहे आपल्याला. अँगल एसीबी पहा. एसीबी चं मेजरमेंट हे या आर्कच्या हाफ इतका असतं. लक्षात आलं का? तर या आर्कचं मेजरमेंट काढूया. मेजरमेंट ऑफ आर्क एबी. मेजरमेंट ऑफ आर्क AB. मेजरमेंट ऑफ कंस AB बरोबर त्याच्या सेंट्रल अँगल इतका असतो. एओबी इतका असतो. डेफिनेशन ऑफ बाय डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. मायनर आर्कची डेफिनेशन म्हणजे लघुकंसाच्या मापाची व्याख्या. लघुकंसाच्या मापाची व्याख्या. मराठीवाले काय लघुकंसाच्या मापाची व्याख्या? लघुकंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाइतकं असतं. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. त्यानुसार इथे आपण हे लिहिलेलं आहे. आता एओबीचं मेजरमेंट इथे काढलेलं आहे. त्याच्यामुळे मेजरमेंट ऑफ आर्क एबी इज इक्वल टू 60 डिग्री. त्याला 60 डिग्री. आता हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, अंतर्लिखित कोन आहे आणि त्यानं एबी ही इंटरसेक्टेड केलेले आर्क आहे. अंतरखंडित केलेला कंस आहे एबी. त्यामुळे इथे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय वापरायचे आहे. कोन ACB is equal to measurement of arc AB. सॉरी 1/2 इथे लिहायचं राहिलं. 1/2 into measurement of arc AB म्हणजे या अंतर्लिखित कोनाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार या अँगलचं मेजरमेंट या आर्कच्या हाफ इतकं असतं. तर इथे रिझन लिहायचं आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. आता पुढील भाग पहा. आता याच्यामध्ये इथे किंमत ठेवायची आहे. ते आहे ती किंमत ठेवायची आहे. अँगल ACB is equal to 1/2 into 60 degree. Therefore angle ACB is equal to याला हाफ करा 30 डिग्री. याला 30 डिग्री. तर इथे आपल्याला सेकंड आन्सर मिळालेला आहे. दुसऱ्याचं उत्तर मिळालेलं आहे. तर तिसरं आर्क AB विचारलेलं आहे. ऑलरेडी आपण ती इथे शोधलेलं आहे पहा. आर्क AB चं मेजरमेंट. फार तर इथे 3 नंबर द्यायचा. इथे आर्क AB चं मेजरमेंट मिळालेलं आहे आणि इथे मग आपण 2 नंबर द्यायचा आहे. हे अँगल ACB चं मेजरमेंट इथे मिळालेलं आहे. ओके. आता पहा आर्क ACB चं मेजरमेंट काढायचं आहे. आर्क ACB कसं काढणार? तर मेजरमेंट ऑफ आर्क AB थर्ड पहा. मेजरमेंट ऑफ आर्क AB प्लस मेजरमेंट ऑफ आर्क ACB is equal to 360 degree. Measure of complete circle. Measure of complete circle is equal to 360 degree. पूर्ण वर्तुळाचे माप
360 असते. ओके. आता इथे व्हॅल्यू ठेवा. मेजरमेंट ऑफ आर्क AB ची व्हॅल्यू 60 आहे. देअरफॉर 60 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 360 डिग्री. आता हे 60 डिग्री कडे प्लस आहे, तिकडे गेले काय होणार? मायनस होणार. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 300 डिग्री. लास्टला आन्सर कलेक्ट करायचा आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ओके. नेक्स्ट एग्जांपल पहा. सेकंड एग्जांपल ऑनलाइन वाले पहा. इन फिगर quadrilateral PQRS is cyclic. Side PQ congruent side RQ. Angle PSR is equal to 110 degree. Then find. इथे बोर्डवर लिहिलेले आहेत पहा, जे शोधायचं आहे ते. आता इथे पहा, आपल्याला फर्स्ट अँगल PQR शोधायचा आहे. दिलेली माहिती लक्षात आली का पहा. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, साइड PQ कॉन्ग्रुएंट साइड RQ आहे. PQ RQ. आणखी अँगल PSR दिलेला आहे 110 डिग्री. आता आपल्याला अँगल PQR शोधायचा आहे. स्टार्टिंगला कसा शोधणार? तर इथून सुरुवात करायची आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक. ओके. आणि मग आपल्याला माहित आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम सांगा. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम लक्षात आहे की नाही? अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांची सम 180 डिग्री असते. त्याचा इथे यूज करायचा आहे. बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. अपोजिट अँगल पहा. अँगल PSR प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे PSR चं मेजरमेंट ठेवा 110 डिग्री प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180 डिग्री. इकडे 110 प्लस आहे, तिकडे गेले की ते मायनस होतील. देअरफॉर अँगल PQR इज इक्वल टू 70 डिग्री होईल. 70 डिग्री. ओके. आता सेकंड पहा. मेजरमेंट ऑफ आर्क PQR शोधायची आहे. आर्क PQR पहा. मराठी वाले इथे काय, तर हा चक्रीय चौकोन आहे. चौकोन ABCD हा चक्रीय आहे. आणि त्याच्यामुळे चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार म्हणायचे इथे लिहिताना, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार. तर हे सम्मुख कोन आहे. सम्मुख कोनांची बेरीज 180 अंश घेतलेली आहे. अपोजिट अँगलची सम 180 डिग्री घेतलेली आहे. त्याच्यात ही व्हॅल्यू ठेवलेली आहे आणि अँगल PQR काढलेला आहे. 70 डिग्री मिळालेला आहे. 70 डिग्री डायग्राम मध्ये मी माहिती भरलेली आहे पहा. आता आपल्याला मेजरमेंट ऑफ आर्क PQR कंस PQR ची लांबी काढायची आहे. तर हा कोन जो आहे, तर हा अंतर्लिखित कोन आहे आणि हा अंतरखंडित कंस आहे. हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि ही इंटरसेप्टेड आर्क आहे. त्यामुळे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करायचा आहे. बाय
इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजेच अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार अंतर्लिखित कोनाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. इथे इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजरमेंट हे इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ इतका असतं. म्हणजे तिथे पहा अँगल PSR is equal to 1/2 measurement of arc PQR. तर इथे मेजरमेंट ठेवा 110 डिग्री is equal to 1/2 measurement of arc PQR. तर इकडे 2 ने मल्टिप्लाय करा. Therefore measurement of arc PQR is equal to इकडे 2 ने मल्टिप्लाय करा 220 डिग्री. तर हे आपल्याला सेकंड आन्सर मिळालेलं आहे. ओके. हा इथे पहा ABCD दिलं होतं PQRS पाहिजे. हा इथे पहा सोडवताना सुरुवातीला आपल्याला अँगल PQR चं मेजरमेंट काढायचं आहे. PQR इथे पहा. तर क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायक्लिक म्हणजे चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन. हा पहा इथे टू फाइंड जे शोधायचं आहे ते इथे आपण लिहिलेलं आहे. हा अँगल PSR दिलेला आहे 110 डिग्री. हा सेगमेंट आणि हा सेगमेंट म्हणजे क्वाड हे कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. अँगल PQR कसा शोधायचा पहा. क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायक्लिक जे चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे आणि म्हणून बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय आहे. अपोजिट एंगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. त्यानुसार इथे हे अपोजिट एंगल्स घेतलेले आहेत. अँगल PSR प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180 डिग्री. इथे अँगल PSR ची व्हॅल्यू ठेवलेली आहे 110 डिग्री प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180 डिग्री. हे प्लस आहेत तिकडे गेले की मायनस होतील. त्याच्यामुळे 180 डिग्री मायनस 110 डिग्री 70 डिग्री. अँगल PQR इज इक्वल टू 70 डिग्री मिळाले. आता सेकंड आपल्याला मेजरमेंट ऑफ आर्क PQR शोधायचे आहे. PQR. तर आता इथे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि ही इंटरसेप्टेड आर्क आहे. त्याच्यामुळे इथे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करायचा आहे. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजेच आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार अँगल PSR is equal to 1/2 into measurement of arc PQR. तर आंतरलिखित कोनाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. तर इथे अँगल PSR ची व्हॅल्यू ठेवली 110 डिग्री is equal to 1/2 into measurement of arc PQR. इकडे 2 घ्या ते ट्वाइस करायचे म्हणजे मेजरमेंट ऑफ आर्क PQR is equal to 220 डिग्री. ओके. नेक्स्ट पहा मेजरमेंट ऑफ आर्क QR शोधायचे आहे. थर्ड त्याच्यामधला आर्क QR म्हटलेलं आहे. याचं मेजरमेंट या आर्कचं मेजरमेंट काढायचं आहे. कसं काढता येईल पहा. आपल्याला आर्क PQR चं मेजरमेंट माहिती आहे. हाफ करायचं पण का तर हे कॉन्ग्रुएंट आहे ते सांगावे लागेल. त्यासाठी अगोदर हे कॉन्ग्रुएंट आहे ते सांगावे लागेल. म्हणजे क्वाड PQ पहा क्वाड PQ कॉन्ग्रुएंट क्वाड QR गिवन
गिवन म्हणजे दिलेले आहे, मराठीवाल्याला लिहायचं आहे. कॉर्ड मीन्स जीवा, मराठीवाल्याने जीवा, इथे पण जीवा लिहायचे आहे. ओके. हा, आता जर कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग आर्क कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे इथे आपण डायरेक्ट लिहू शकतो. देअरफॉर म्हणून आर्क PQ कॉन्ग्रुएंट आर्क QR. इथे रिझन लिहावं लागेल. काय लिहायचं सांगा? आर्क्स करस्पॉन्डिंग टू आर्क्स corresponding to congruent chords. मराठीमध्ये काय लिहायचं? एकरूप जीवांचे संगत कंस. एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. आता हे आर्क कॉन्ग्रुएंट झाल्या म्हणजे त्यांची मेजरमेंट इक्वल असतात. लक्षात ठेवा, कॉन्ग्रुएंट साइन आहे, आपल्याला मेजरमेंट मध्ये लिहायचं आहे. therefore measurement of arc PQ is equal to measurement of arc QR. मेजरमेंट इक्वल असतात हे लिहिलं. आता या टू आर्क ची सम आपल्याला घ्यायची आहे. पहा, नाउ measurement of arc PQ plus measurement of arc QR is equal to measurement of arc PQR. measurement of arc PQR. रिझन लिहायचं आहे. रिझन काय लिहायचं सांगा? आर्क ऍडिशन पॉस्ट्युलेट. आर्क ऍडिशन पॉस्ट्युलेट म्हणजे कंसांच्या बेरजेचे गृहीतक. कंसांच्या बेरजेचे गृहीतक. आता याच्यामध्ये पहा, या इक्वल पण आहे, तिथे कॉन्ग्रुएंट आहे, इक्वल आहे ते लिहिलेले आहे, यांची मेजरमेंट इक्वल आहे. मग इथे आपण प्रत्येकाचं मेजरमेंट x घेतलं तर लेट या इक्वल आहेत वरती लिहिलेलं आहे, प्रत्येकाचं मेजरमेंट आपण x घेणार आहे. लेट मेजरमेंट ऑफ आर्क PQ is equal to measurement of arc QR is equal to x डिग्री. किंवा आपल्याला PQ चं कोणात शोधायचं आहे? QR चं. तर इथे QR व्हॅल्यू ठेवू शकता. QR ठेवून ट्वाइस घेऊन ती इकडे हाफ करता येते. ठीक आहे, आपण x ठेवायचे इथे. देअरफॉर इथे पहा, x डिग्री प्लस x डिग्री इज इक्वल टू, याचं मेजरमेंट आपण काढलेलं आहे. मेजरमेंट ऑफ आर्क PQR किती आलेला आहे? 220 डिग्री. Therefore 2x degree is equal to 220 degree. Therefore x degree is equal to 110 degree. म्हणजे या प्रत्येकाचं मेजरमेंट 110 डिग्री आहे. आपल्याला जे आवश्यक आहे ते लिहायचं आहे. Therefore measurement of arc QR is equal to 110 degree. 110 degree. ओके, लिहून इथे पहा. आता लास्ट सपोज अँगल PRQ शोधायचा आहे. आता अँगल PRQ हा शोधायचा आहे. तर अर्थातच ऑलरेडी आपल्याला
क्यू आर आणि पीक्यू या आर्कचं मेजरमेंट कळालेलं आहे, म्हणजे कंस पीक्यू चं माप आपल्याला माहिती आहे, तर त्याच्या आधारे आपल्याला याचं शोधून काढता येईल. समजा हे माहिती नसतं तर मग वेगळ्या पद्धतीनं हा कोण, ही बाजू एकरूप आहे, त्याच्यामुळे हा कोण एकरूप, आणि मग त्यांची मेजरमेंट आपल्याला ते नंतर काढता येतात. तर आपण वेगवेगळ्या मेथडने इथे शोधू शकतो. याचं 70 डिग्री आहे, म्हणजे ही साइड आणि ही साइड इक्वल आहे, म्हणजे याचे अपोजिट अँगल इक्वल असतात आणि हा इक्वल येतो. हा 70 डिग्री आहे, म्हणजे रिमेनिंग 110 त्याचा हाफ येणार इथे, असंही सोडवू शकतो आपण. तर आता आपण असं न सोडवता आपण या आर्कचं मेजरमेंट मिळालेलं आहे, त्याच्या हाफ इतकं येणार, बरोबर ना. आपण इथे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करणार आहोत. इथे पहा, इथे मी काय लिहितोय, मेजरमेंट ऑफ आर्क PQ is equal to measurement of arc QR is equal to 110 डिग्री. ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे, सिद्ध केले आहे, या शोधलेला आहे आपण यापूर्वीचा अगोदर. आता इथे पहा, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करणार आहे. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजे अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार अंतर्लिखित कोनाचे माप, मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल. पहा, अँगल PRQ is equal to 1/2 into measurement of arc PQ. इथे व्हॅल्यू ठेवायची आहे 1/2 into measurement of arc PQ 110 डिग्री आहे, and therefore angle PRQ is equal to, याचा हाफ करायचा आहे 55 डिग्री. आणि नंतर मग आपण इथे आन्सर्स कलेक्ट करायचे आहेत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल नंबर 3. quadrilateral MRPN is cyclic. Angle R is equal to 5x minus 13 degree. Angle N is equal to 4x plus 4 degree. Find measures of angle R and angle N. आता हे कसं शोधायचं आहे, अँगल R आणि अँगल N चे मेजरमेंट नेक्स्ट फॉर्म मध्ये काहीतरी रिलेशन मध्ये आपल्याला दिलेले आहेत. R आणि N जर पाहिला इथे, तर हे अपोजिट अँगल आहेत हे लक्षात घ्या, आणि अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. तर हे सम्मुख कोन आहेत, कोन R आणि कोन N हे चक्रीय चौकोन MRPN चे सम्मुख कोन आहेत, समोरासमोरील कोन आहेत, आणि म्हणून आपण चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, पूरक कोन असतात ते, याचा आधार घेऊन आपल्याला इथे लिहायचा आहे. पहा उत्तराचा भाग. आता एकाच स्लाइड मध्ये मी कसं लिहितोय पहा आन्सर. अँगल R and angle N are opposite angles of a cyclic quadrilateral MRPN. मराठी वाल्याने कसं लिहायचं आहे, कोन R व कोन N हे चक्रीय चौकोन MRPN
चे सम्मुख कोण आहे. Therefore, by cyclic quadrilateral theorem, cyclic quadrilateral theorem, मराठीवाल्याने इथे लिहायचं चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार यांची सम घ्यायची आहे. अँगल आर प्लस अँगल एन इज इक्वल टू 180 डिग्री घ्यायचे आहे. अँगल आर पहा 5x - 13 डिग्री प्लस अँगल एन 4x + 4 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे पहा सम घ्यायचे. इथे 5x प्लस एकत्र लिहितो मी प्लस 4x - 13 + 4 इज इक्वल टू 180. हे साइन आपण नंतर घेऊ लास्टला. आता इथे पहा therefore 9x मायनस किती 9 इज इक्वल टू 180. 9 तिकडे घ्या. therefore 9x इज इक्वल टू 189 and therefore x इज इक्वल टू 9 ने डिवाइड करा. 9 * 2 = 18, 9 * 1 = 9. x ची व्हॅल्यू आपल्याला 21 मिळालेली आहे. नेक्स्ट पार्ट मी इथे सोडवतो पहा. आता आपल्याला अँगल आर चे मेजरमेंट काढायचं आहे. अँगल आर इज इक्वल टू 5x - 13 डिग्री 5 इंटू x ची व्हॅल्यू 21 आलेली आहे -13 डिग्री. म्हणजे जिथे आपल्याला किती येतात सांगा. 92 डिग्री. अँगल n 4x + 4 डिग्री 4 इंटू 21 + 4 डिग्री 21 * 4 = 84 प्लस 4 88 डिग्री. लास्टला आन्सर कलेक्ट करायचा आहे. अँगल आर इज इक्वल टू 92 डिग्री अँगल n इज इक्वल टू 88 डिग्री. ओके झालं.